मित्रांनो, कधी कधी आपला एक छोटासा निर्णय आयुष्य कायमचं बदलून टाकतो. एका मुलाने चुकीच्या मित्रांची निवड केली आणि त्याचे संपूर्ण आयुष्य नकोशा दलदलीत फसले. पण त्याला त्यातून बाहेर पडता आले का? चला पाहूया. हा आहे आपला चिंटू. अभ्यासात हुशार, शांत आणि मोठी स्वप्ने पाहणारा. पण त्याला एक गोष्ट करायला आवडत नाही, ती म्हणजे एकटेपणा. अरे हा बघ कोण आला. पुस्तक किडा चिंटू. काय रे, तुझ्या पुस्तकात काय एवढं वाचतोस? मी घरी जात होतो. उद्याची विज्ञानाची चाचणी आहे. परीक्षा? चल सोडून दे. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. आज आपण शाळेच्या पाठीमागच्या जंगलात जाऊ. खूप मजा येईल. चिंटूला माहित होते की तो चुकीचं करतोय, पण ग्रुपमध्ये सामील होण्याची त्याची इच्छा त्याला खेचून नेत होती. काय रे चिंटू, इतका भित्रा आहेस? सगळे हसतील तुला. नको, मला नाही करायचं. गुरुजी म्हणाले आहेत की हे. गुरुजी? हाय, गुरुजींचा शिष्य. चल पळ इथून. चिंटू, बाळा, काय झालं? तुझे लक्ष अभ्यासात का नाही? तू काल रात्री उशिरा का आलास? आई, अभ्यास केला होता, पण मला प्रश्न आठवले नाहीत. चुकीच्या संगतीत राहून चिंटूचे अभ्यास, आरोग्य आणि आनंद सगळं काही नष्ट होत चाललं होतं. वाईट मित्रांसोबत तो मजा करत होता, पण त्याचे मन मात्र आतून रडत होते. चिंटू, तू बदललास. तू माझ्यासोबत खेळायला, अभ्यास करायला येत नाहीस. तू बबल्यासोबत राहतोस, ज्याला फक्त नियम मोडायचे आहेत. मित्र म्हणजे तो हात जो तुम्हाला वर खेचतो, खाली ढकलत नाही. तू हुशार आहेस चिंटू. तुझ्या बुद्धीला चुकीच्या रस्त्यावर का लावतो आहेस? मला माहित आहे, पण मला एकटं राहायला भीती वाटते. गुरुजी, मला माफ करा. मी चुकलो. मला वाईट संगतीचा परिणाम समजला आहे. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एका भांड्यात स्वच्छ दूध आहे आणि दुसऱ्यात एक थेंब विष. तू कोणतं दूध पिणार? अर्थातच स्वच्छ दूध. अगदी बरोबर. तुमचं आयुष्य म्हणजे दूध आहे आणि वाईट संगत म्हणजे विष. फक्त एक थेंब पुरेसा आहे. तुमच्या गुणांना, तुमच्या स्वप्नांना वाईट संगतीच्या एका क्षणाने नष्ट करू नका. गुरुजी, आजपासून मी माझे मित्र विचारांनी आणि संस्कारांनी निवडणार. मी बबल्याच्या टोळीला नाही म्हणेन. आणि चिंटूने तेच केले. त्याने धैर्याने बबल्याला नाही सांगितले आणि पुन्हा चांगल्या मार्गावर आला. तुमचे मित्र हे तुमचे भविष्य आहेत. आपले मित्र निवडण्यापूर्वी विचार करा, कारण चांगली संगत तुम्हाला आकाशात घेऊन जाते, तर वाईट संगत तुम्हाला खड्ड्यात ढकलते. चिंटूने धैर्याने वाईट संगतीला नाही म्हटले आणि स्वतःचे भविष्य वाचवले. आता तुमची पाळी आहे. मला सांगा, तुमच्या आयुष्यात बबल्या कोण आहे जो तुम्हाला वाईट सवयी शिकवतो? आता याच क्षणी मनात ठरवा, तुम्ही आजपासून त्याला नाही म्हणणार. तुम्ही हे आव्हान स्वीकारायला तयार आहात का?